नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आज आपला थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे आंब्याच्या फोडी घालून एक मऊ लुसलुशीत आणि चवीला भन्नाट लागणारी रेसिपी तयार करणार आहोत. त्यामुळे ही रेसिपी काय आणि कोणती असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एका हापूस आंब्याचा उपयोग केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही गोड लागणाऱ्या आंब्याचा उपयोग केला तरी चालणार आहे. पण काय आहे, हापूस आंबा असल्यामुळे आपल्या ज्या रेसिपीला आहे ना, ती चवसुद्धा खूप छान आणि रंगसुद्धा खूप छान येणार आहे. या ठिकाणी आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आपण या आंब्याच्या साली व्यवस्थित अशा काढून घेऊया. आंब्याच्या साली काढून झाल्यानंतर आपल्याला या आंब्याच्या बारीक अशा फोडा करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा साध्या, सोप्या, सरळ, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. या ठिकाणी सगळ्या आंब्याच्या फोडी आपल्या कापून झालेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप एवढ्या आपल्याला आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. आता हे पाणी आणि दूध न घालता एकदम बारीक अशी आपल्याला स्मूथ प्युरी करून घ्यायची आहे. स्मूथ प्युरी झाल्यानंतर आपल्याला 1 कप एवढा रवा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. जो आपण उपम्याला किंवा शिऱ्याला वापरतो तोच या ठिकाणी मी रवा वापरलेला आहे, कारण आपण हा मिक्सरमध्ये ऑलरेडी फिरवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही येथे वापरू शकता. ही रेसिपी पौष्टिक बनवण्यासाठी मी येथे 1/2 कप एवढा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप एवढी साखर घालू शकता. तसेच आपल्या रेसिपीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण या ठिकाणी 1/3 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे सुके जिन्नस आपल्याला अर्धा कप एवढं दूध घालून घ्यायचे आहे आणि बारीक असे मिक्सरमधून छान वाटून घ्यायचे, म्हणजेच प्युरी करून घ्यायची आहे. तसेच दूध हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे. दूध एकदम उकळलेलं सुद्धा घ्यायचं नाही किंवा फ्रीजमधून थंड काढलेलं सुद्धा घ्यायचं नाही आहे. हे सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता हे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिळून आलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1/4 कप म्हणजे 1/2 कप एवढं ऑइल घालून घ्यायचं आहे. ऑइल हे कोणतंही सुवासिक नसलं पाहिजे. साधं सनफ्लॉवर ऑइल असेल तरी चालणार आहे. ऑइल घातल्यामुळे आपली जी रेसिपी आहे तो घशाला घास बसत नाही आणि एकदम छान रेसिपी तयार होते. तर या ठिकाणी आपण सगळं मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, आपली मस्तपैकी प्युरी तयार झालेली आहे. एक चमचा किंवा स्पॅच्युला घ्यायचा आहे आणि त्याने बघून घ्यायचं आहे की आपण पीठ घातलेलं आहे, रवा व्यवस्थित मिसळला आहे की नाही, किंवा त्याच्या गुठळ्या राहिल्या आहेत की नाही. तर इथे आपलं एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी बघितल्यानंतर आपले इथे परफेक्ट असे बॅटर तयार झालेलं आहे. आता मिक्सरला जे बॅटर शिल्लक राहिले त्यामध्ये आपल्याला 1/2 कप एवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला लागलेलं सगळं आपण बॅटर ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. म्हणजे एकूण येथे आपण 1/2 कप एवढं दुधाचा वापर केलेला आहे. सगळं साहित्य स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच आपण बघू शकतो आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. फक्त सगळीकडे व्यवस्थित आपण जे दूध आता वरून घातले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या येथे बॅटरला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी पौष्टिक रेसिपी येथे आपण तयार करणार आहोत. शिवाय आता आंब्याचा सीझनसुद्धा चालू आहे, त्यामुळे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूपच आवडणार आहे. सगळं बॅटर एकदम परफेक्ट असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ह्यावर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी अजूनपर्यंत तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण 1 आंब्यापासून ह्या अप्पे पात्रामध्ये अगदी 35 ते 40 मिनी मँगो केक तयार होतील एवढी छान रेसिपी तयार करणार आहोत. झाकण ठेवायच्या आधी आपण या अप्पे पात्राला तेल लावून घेऊया, म्हणजे आपण जो घालणारा केक आहे तो अजिबात येथे चिटकणार नाही. तसेच पूर्वतयारी करताना आपल्याला खाली पॅन ठेवायचं आहे, त्याच्यावरच अप्पे पात्र ठेवायचं आहे. त्यामुळे आपली तयार होणारी जी रेसिपी आहे ती अगदी छान तयार होणार आहे. आता एक 5 ते 10 मिनिटानंतर आपले जे रवा आहे तो एकदम छान फुलून आलेला आहे. पहिल्यापेक्षा आपलं बॅटर थोडं घट्टसर सुद्धा येथे झालेलं आहे. तुम्ही येथे बघू शकता केकसाठी अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची तयार झालेली आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढी बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धा टेबलस्पून एवढा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला यावर 1 टेबलस्पून एवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फ्लेवरसाठी अर्धा टेबलस्पून एवढे मी येथे वेलची पावडर घातलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॅनिला एसेन्ससुद्धा घालू शकता. हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे बघू शकता आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते एकदम छान असं खुलून आलेलं आहे, म्हणजे छान असं फुललेलं आहे.
आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं अप्पे पात्र छान असं गरम झालेलं आहे. आपण ऑलरेडी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. बॅटर हे आपल्याला अप्पे पात्रामध्ये थोडे थोडेच घालायचे आहे, कारण की मग केक फुलून आला तर ते एकमेकांना चिटकतील. त्यासाठी आपल्याला हे एकदम थोडेफारच घालायचं आहे, पूर्ण भरून घालायचं नाही आहे. बॅटरचा रंगच एवढा छान दिसतोय ना, खरंच खूपच छान येथे आपले अप्पे म्हणजे स्मॉल केक तयार होणार आहेत. या ठिकाणी सर्व अप्पे पात्रामध्ये आपलं बॅटर घालून झालेलं आहे. आता आपण नॉर्मल केकला एक अर्धा तास एवढं बेक करतो, तर आपल्याला याला फक्त 10 मिनिटच बेक करायचं आहे. म्हणजे तेवढंच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि हीट करून घ्यायचं आहे. आता एक 10 मिनिटानंतर बघून घेऊया. या ठिकाणी आपले अप्पे म्हणजेच आपले मिनी केक खूप छान असे शिजलेले आहेत. ते चेक करण्यासाठी आपल्याला येथे एक टूथपिक घ्यायची आणि त्यामध्ये मधोमध घालून बघायची. तर इथे आपली टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे. म्हणजेच आपले मिनी केक आणि मँगो अप्पे तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला एकदा पलटून घ्यायचे आहेत. तर आपण हे सगळे अप्पे आहेत म्हणजे मँगो अप्पे आहेत ते सगळे पलटून घेऊया, म्हणजे आपली दोन्ही पण साईड छान असे बेक होतील. ऑलरेडी झालेलेच आहेत बेक, पण एकदा फक्त थोडेसे टर्न आउट करून घेऊया. टर्न केल्यानंतर 1 ते 2 मिनिटातच आपल्याला हे मँगो अप्पे म्हणजेच मिनी केक काढून घ्यायचे आहेत. सर्व मिनी मँगो केक काढून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. त्याआधी आपण अप्पे पात्राला सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घेऊया. त्यामुळे आपले मँगो मिनी केक किंवा मँगो अप्पे काढताना काही त्रास होणार नाही. अगदी 10 मिनिटातच हे केक तयार होतात, त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. आपलं सगळं बॅटर या अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बॅटर एकदम कट टू कट भरायचं नाही, नाहीतर मग ते केक एकमेकांना चिटकतील. एक 10 मिनिटानंतर पुन्हा आपले केक एकदम छान असे तयार झालेले आहेत. आपण एक टूथपिक घालून बघूया, म्हणजे आपले केक किती व्यवस्थित तयार आहेत ते आपल्याला समजतील. इथे आपली टूथपिक एकदम क्लिअर निघालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या बॅचसुद्धा मिनी मँगो केकच्या करून घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी आपले मिनी मँगो केक तयार झालेले आहेत. खरं सांगू ना, पहिल्या 2 बॅचेस हे असेच खाऊन संपलेले आहेत. आता आपले इथे सगळे केक तयार झालेले आहेत. चवीला एवढे छान लागतात ना, शिवाय मऊ आणि लुसलुशीत. तुम्ही आतमधून बघू शकता एकदम छान स्पॉन्जी असे आपले मिनी मँगो केक तयार झालेले आहेत. अगदी झटपट आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे. तसेच तुम्हाला जर केक करायचा असेल तर तुम्ही कढईमध्ये स्टँड ठेवून आपण ज्याप्रमाणे रेग्युलर केक करतो त्याप्रमाणे नक्कीच करू शकता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.